तेच म्हणायचं आहे की उमेदवार निवडताना एक साधा एक त्या उमेदवाराला विचार तर पाहिजे होता, बाबा तो कुठला आहे, किती वर्ष. मुलाखती पण झाल्या नाही, कुणालाच नाही, मुलाखती झाल्या नाही, डायरेक्ट उमेदवार दिलेला आहे. तुम्हाला चर्चेसाठी चर्चा नाही, उमेदवारी स्वतःहून जबाब भेटला. आम्ही कार्यकर्त्यांनी स्वतःहून तिथं ना अर्ज केलेला आहे पार्टीकडे. त्यांचा टाइम टेबल निवडणुकीचा जो टाइम टेबल पाहिजे होता या तारखेपर्यंत फॉर्म भरा. म्हणजे पत्रकारांच्या ग्रुपवर सोशल मीडियावर सुद्धा ना शेवटच्या घटकापर्यंत ज्या दिवशी राम सातपुतेचं परदेशी नाव म्हणजे काल डिक्लेअर करण्यात आलं त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोक अर्ज करत होते अजून की आमचा पण आम्ही पण इच्छुक आहे, मग आम्ही इथला आहे, आम्ही तिथला असं सांगत होते. म्हणजे ना टाइम टेबलच नव्हतं की किती तारखेपर्यंत अर्ज करायचा, त्याचे ना ते छाननी करायची, त्याची एखादी मुलाखतीची सिस्टीम करायची, मुलाखती घ्यायच्या. कधी कुणाच्या मुलाखती घेतल्या? उमेदवार निवडीची भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही पद्धतीची प्रोसिजर नाही असं नाही, पार्टीची मध्ये आहे. या ठिकाणी काय लोकांनी व्यवस्थित हँडलिंग केलं नाही असं माझं म्हणणं आहे. इथं झाली नाही म्हणता ना तुम्ही? हा, झालेलं आहे. तुम्हाला चर्चेला सुद्धा बोलवलं नाही म्हणता की तुम्ही? हो हो, कुणालाच म्हणे, मलाच नाही. कोर कमिटी बसली होती प्रांतिकची निवड समिती आणि त्यांनी तुम्हाला असं बोलवलं. निरीक्षक सुद्धा आले, फक्त त्यांनी स्थानिक काय ठराविक लोकांचे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतले. आम्हाला निरीक्षक सुद्धा एकाही उमेदवारांना विचारलं नाही, मला नाही विचारलं. बाकीचे तर पुढे 19 पैकी कुणाला विचारलं, कुणाला विचारलं नाही की परस्पर निर्णय घेण्यात आला आहे. बरं, आम्ही घ्यायला कायच हरकत नाही, आम्हाला एकदा सांगायला पाहिजे होतं की बाबा रे तुम्ही सगळे एकत्र या, आपण सोलापूरचा उमेदवार आम्हाला शक्य नाही, तर ह्या सोलापूरचा विकास डेव्हलपमेंट स्थानिक हा माणूस राम सातपुते करू शकतो किंवा यांची जाणीव आहे सोलापूरचे विषय मांडू शकतो लोकसभेमध्ये आणि तुम्हाला 4 सोलापूरकरांचा पैशाचा साधनं निर्माण होतील, लोकांच्या युवा युवतीचं कामं होतील, असं आम्हाला थोडंफार विश्वास घ्यायला पाहिजे ना. सातपुतेंनी तरी तुमच्या 19 मध्ये किंवा 35 मध्ये सातपुते अर्ज होता का? कुठं होता अर्ज त्यांचा? अर्ज पण नव्हता. आणि त्यांचं आम्हाला काय सांगण्यात आलं पार्टीकडून की काय साहेब आमचं काय आहे का, होईल का आमच्या सोलापूरकरांचा? आम्ही जेव्हा विचारलो स्थानिक केंद्रांना, दिल्ली राज्यातल्या नेतृत्वांना आम्ही विचारलो, त्यांच्याकडून काय उत्तर आलं की एकच उत्तर आलं, तुमचं सर्वेमध्ये नाव आहे. म्हणजे आम्हाला सर्वेमध्ये नाव विचारायचं आणि ह्यांचं कुठं ना साधा एक अर्ज सुद्धा पार्टीकडे आमच्या सोलापूरच्या नेत्याकडे एक साधा एक अर्ज दिला नाही राम सातपुतेंचा. आणि तुम्ही मग हे कसली निवड प्रक्रिया तुमची? म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला विचारच नाही असं ठरवलंय का हे शेड्यूल कास्टचं शीट आहे म्हणून कोणाला म्हणजे त्याचं दखल घ्यायचं नाही असं म्हणायचं का? शेड्यूल कास्ट एससीचं शीट आहे म्हणून का आम्ही परस्पर करायचं असं ठरवलंय का काय? आणि ही सगळी यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांना सध्या पूर्ण यंत्रणा लोड आहे. महाराष्ट्राचे नेते एकच आहेत, ते त्यांना 48 लोकसभाचं पाहायचं आहे, 3 पक्षाचं बघायचं आहे. या सगळ्या घाई गर्दीमध्ये त्यांना चुकीचा मेसेज गेलाय असं मला म्हणायचं आहे आणि चुकीची माहिती देण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीसांना. सर्वेवाल्यांनी दिली चुकीची माहिती का तुमच्या पक्षातल्या लोकांनी दिली? सर्वे कोण होते आम्हाला विचारायचं तुम्हाला? आम्ही जेव्हा जे नेते मंडळी भेटतील आम्ही त्यावेळेला आम्ही गेल्यानंतर त्यांचं म्हणणं आम्हाला काय होतं, तुमचं सर्वेमध्ये नाव आहे का? सर्वेमध्ये नाव असेल तर तुमचं 100% होऊन जाईल. कसला सर्वे होता? सर्वे म्हणजे काय? कसा सर्वे? कोण केला सर्वे? जर करता पार्टीकडे अर्जच केला नाही राम सातपुतेंनी, कसला सर्वे? तेच विचारलं तुम्हाला मी पण म्हणालो. सर्वे कोण आहे? सर्वे सर्व कोण आहे? कळीचं नारद म्हणून तेच आपल्याला शोधायला पार्टीच्या नेत्याला देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, या मागचा षडयंत्र जरा कोण असेल तरी शोधावा. अजून पण वेळ गेली. 12 ते 19 तारखेपर्यंत फार मोठाची मुदत आहे. अजून पण आपल्याला उमेदवार बदलायला वेळ आहे. षडयंत्र प्रमुख आहेत का? काय म्हणले? स्वतः फडणवीस हे प्रमुख आहेत का? नाही, त्यांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे देवेंद्रजींना. स्थानिक आमदारांनी एकच सांगितलंय की आम्हाला फोन पण द्या, पण स्थानिक द्या म्हणले.
भले त्यांनी मग कोण माझं नाव सांगितले असतील, कोण अमर साबळेचं सांगितले असतील, कोण सातपुतेंचं नाव अमर साबळेचं कुठे स्थानिक आहे? नाही सांगताना सांगितले असतील ना त्यांना, सांगताना सांगितले असतील, काय बी सांगू शकतात. कोण शिफारस केल्या असतील कोणाच्या, इथं जातीचा बिरजेचा जात ज्या समाजाची जात आहे उमेदवारी. पण आता तुमचा सर्वे काय म्हणताय? स्थानिकला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली नाही तर निकाल काय होईल? निकाल जर उमेदवार नाही जर बदलला तर काँग्रेसचं सीट येऊ शकते इथं, येऊ शकते. हे काय संगनमत आहे?